12 झाले. काय साहेब दिले खराब झालेले. ए झालं का डबा? हा झालं आणते मी. काय केलं भाजीला? काय केलं आज? बटाट्याची चटणी चालेल ना? चांगली गोष्ट आहे ना. हा आणू का? आण बरं लवकर. तुम्हाला दमच नाही निघत, डबा पाणी सगळं द्यावं लागत मला. ना साहेब लय टाईट आलेला आहे. हा का? हा आणि मॅनेजर नसला ना तर मग ते गिराईक हे होतं ना, शेतकरी लोक आज पीक कर्ज वाटायचं काम चालू आहे. बरोबर. काय भाजी दिली म्हणे? बटाट्याची चटणी. बरं याला सगळ्यात महत्वाचं आहे ना, आता आपल्याला टमाटे तोडायला आलेले. हा एक 15-20 गाड्या 15-20 जाळ्या टमाट्याचे निघतील. हा ते टमाटे तोडायचे, नाशिक मार्केटला न्यायचे उद्या. मी गाडी बुक केलेली आहे. गाड्याला सांगा, तुम्ही मला सांगा. ठीक आहे ना, सावळ्याला बी सांगतो ना. पण हा. सगळ्यात महत्वाचं सावळ्याला काय सांगायचं आज माहितीये का? गाय आहे आपल्यावाली 2 लाखाची गाय आहे. ती रात्रभर त्रास राहिली. हा ती 2 तासामध्ये नक्की जणल. मग डॉक्टर सांगा. मग सावळ्याला बोलून घे हा. आणि ते गायचं अगोदर आता सावळ्याचा गाईजवळ बसेल. बरं तरी पण मी त्याच्या देखत सांगतो, तो तुझं काही ऐकत नाही. तुला बोटावर खेळीतो तो नुसता. काय करा आता? ए सावळ्या, ए पोरा इकडे आलो आलो. चल. गाईजवळच होता ना तू? हो मग गाय जनली नाही ना अजून? नाही अजून नाही. आता मी चाललो ड्युटीवर. बर. आता 11 वाजवले. बर 11 ते 3 बँक बंद होईल हा आणि 3:30-4 ला मी परत इथे येईल. बर हिला सांगेल मजूर लावलेले टमाट्याच्या जाळ्या तोडील ही. हा. तू गाईचं हे करायचं, आता गाईकडे लक्ष ठेवायचं, डॉक्टरला फोन करायचा. बर काय पोझिशन आहे गाईची आता? आता काय व्यवस्थित आहे, अजून पोट दुखी बरोबर. हा पण आता माय वांगे फवारायचे राहिले बर. बरोबर. हा आता मी इकडे पाहू का तिकडे पाहू नेमकं? अरे सगळ्यात महत्वाचं 2 हा. लाखाची गाय आहे. हा ते वांगे जाऊ दे मरू दे. हा. गाईकडं काही कमी जास्त नाही झाली पण गाय आड कळत नाही पाहिजे. होणार तर नाही बरोबर. हा हा पण आता मेन वांग्याला किट लागली बर. बरोबर. ते वांगे फवारणं गरजेचं आहे. हा मग एखादा माझा जोडदार घेऊ का बोलून? अरे असा जोडीदार ना, हा. त्याला 95 काही करतो, बर. पूर्ण स्वातंत्र्य. बर 200-400 खर्च कर त्याला, पण हा. आपल्या गाईची नुकसान नाही झाली पाहिजे. बर टमाट्याच्या जाळ्या तोडायला हिला सांगितलेलं आहे मी. बर. हा मग मी जोडदाराला फोन लावतो, हा हा त्याला सांगतो हा तुला 100-200 मी देतो बर. बरोबर. लाव बरं माझं देखत येतो का नाही तो. हॅलो काय रे बाब्या? अरे येतो का दुपारपर्यंत? थोडे वांगे फवारायचे आपल्यावाले. मग शेट गेले ड्युटी बरोबर. मग आता मला गायचं काम. येतो का? 100-200 तुला चहा पाणी सणाल 90 देऊन टाकीन मी शेट. आणि मी काय करतो? बरं बरं ये, चाल ये लवकर. हा ये ये. ए, 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 अरे तो बाबा तो बुट्टा करे हा 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 असा जाडा बिडा येतो. हा हा हा. त्याला चावनट दिसतं बरं का ते. जरा काय करू मग? काम करेल का तू व्यवस्थित तुझ्या हाताखाली? बरं नाही म्हणतोय तू बी. मग बरं दुसरा पाय कोणीतरी चाल. बरं मग एक करू का? काय तो काळ्या पाहू का? कोणता पाय? पण 100-200 आत पाय आणि हा. हे काम झालेले पाहिजे. बर. गाईचं नुकसान नको व्हायला. मी गाय पैसे बसणार. हा आणि फवारणी झाली पाहिजे. आणि Clear तुला वाला. टमाट्याच्या जे जाळ्या हा. सांगेले ना 10-15 हा. टमाटे लाल होत चालले. लाल टमाट्याला महत्व नाही राहत. मी लगेच जाते, तुम्ही जा. ठीक आहे निघतो मग मी. हा. बरं चला या मग तुम्ही. हा, हा. मी गाय का जातो. सांगितलेलं का मग काही अडचण आली तर मला फोन कर. हा. ओके. आणि मी 4 वाजता बँक बंद झाली का हा. येऊन जातो. चालन चालन. येऊ मग. हा या. मग मी बी गाय का निघतो आता. हा हा जा तुम्ही पण. हा गेले किती बोळबोळ आहे ते, याला काम त्याला काम. मला तर नुसते काम सांगत राहते. गेले आता एकदाच. बकुळे हा आहे घरी? हा का? ते काय करते? हो पण तुम्ही काल आले आता? अगं घरी कर म्हणा मला. कर म्हणा, पण मला लय काम आहे आज. टाइम काय? नाही. असं नको करू बरं का. टमाटे सारे लाल झाले, मला टमाटे ए थोडे बरं रे, काय त्याला तांबटाला भाव ना टाव. हे? मानावर गेला बँकेत. तू गडी ठेवेल एक राखण. मग गडी कुठे गेला तवाला? ते आता गाई जवळ आहे. मग तिकडे आहे ना. हा मग असं दे ना, मग इकडे काय येईल तो आता? तेच काय सांगा, ते कधी येतो पाणी मागायला, दे भाकर मागायला दे असं. जेवून गेला असेल ना तो. नाही ना अजून. मग आमच्या साहेबांनी त्याला गाडी गाई जवळ ठेवली. मग तो नावर केव्हा येणार आता? ते आता 4 वाजता. आणि मग काय टेन्शन घेते? चल टेन्शन म्हणजे? चल मग चल. हो तसं काही नाही बरं का. म्हणजे तुम्ही जा आता तुमचं का काम बरं? करा. मग मग झालं तो आता. मग तू झाली शहाणी. मग आम्हाला किती काम आहे नाही नाही, तुमचं? मग तो इतके दिवस मला नादी लावलं. हा काय नाद लावलं? मग मी काय नाद लावलं मग तू तुम्हाला? काय बोल राहिली आता? मग ते असं रिकाम मग झालं तो भागलं. काय भागलं? नाही भागलं तो. केलंच काय पण भागायला? काय भागलं? काय काय बोल राहिली? तुला पटायला पाहिजे. हा हे असं नाही बरं का काय, बाबा. कसं नाही? कामाच टायमाला काम झालं पाहिजे. मला लय काम आहे. काय तुम्ही जा, तुम्ही तिकडे पा टाइमपास. आहे का? हा तेव्हा आम्हाला कामं नव्हते का? तुम्हाला लागत होतं नाही time कामं pass. नव्हतं तेव्हा आम्हाला. तुम्हाला माहिती ना, मानावर बँकेत गेला तो गडी आहे. तो काय येईल? अहो, गडी कधी येतो? हो मालकीन बाई, हा आपली गाय जनली. जाणली का? वासरू मरून मग गेलं. इकडे काय आला? गाय जाऊ थांब ना. असं आहे का? ए मेल्याचं ते मरत जाय वय. बरं ठीक आहे चला, मी जातो मग गाय पैसे. हा कोण आहे शेठला याची? फोन करा. गडी. यायला गडीला बरं ठेवला तुला गाडचं. हा मग ते प्रत्येक गावाला तर सांगायला तुला. काही असलं का सांगायला? आता तिकडे मेले ना, तिकडे फेकट दे ते वासरू. फेकटून म्हणजे घरी आणि विचारतील ना मला, काय विचारतील ते? वासरू कुठे? मग त्याचं काम बरोबर आहे. हा बरोबर आहे. हा बरं चल आपलं जेवावर चल.
काय चाललं आता आम्हाला ते टमाटे पाहिजे हे तिकडे भरले तांबटेल बावला टाक हे लोकांनी उकडा तू ओतून दिले तू काय तांबटे थोडी ती हॅलो अहो मालक ऐका ना हा ते गायचं वासरू मेले तर मी मालकीनबाईला सांगितलं आता बरोबर तर मग तुम्ही या लवकर अर्ध्या दिवस सुट्टी टाका आणि लवकर या तुम्ही मी गाय पैसे बसेल येतोवर हां चालेल डॉक्टर आहे तिथंच आता मी चाललो आहे हां गाय पैसेच चाललो आहे आता हां हां बरं मी काय म्हणते? काय बरं चाल आता काल उद्या करते अहो तुम्हाला माहिती ना आम्ही गडी ठेवले माझ्या नवऱ्यानं मग ठेवू दे ना तो आगडी राखणच राहतो मग तो गडी का तो पाहिल्या रे काही अहो तो सारखं एक चिंता चिंता येतो माहिती काय काय नाही येणार चल का? तुम्ही ना नंतर चाल गे नको येणार पण करे अहो, इकडं चल. बघा, सरका ना. काय ते आले काय ग? काय साहेब आले वाटतं. काय कोण आहे हं. ते बाबराव हा बाबराव 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 तिला काय करू राहिला तुमच्याकडे आलं होतं बरं काय करायला आलता माझ्या हा? कोण आहे का अहो बाबराव एका मुसकडा दे बाबराव आहे बाबराव माझे काय करू त्याच्या संग? अहो ते तुमच्याकडे अहो, जाल तुमच्याकडे आलतो मी तू करीत काय करते सांग बोलू राहिला ना काय आला अहो बोलत होतो फक्त का साहेब कुठे गेले साहेब तुला माहित नाही कुठे गेले कुठे गेले म्हणजे हा? अरे तू काय बँकेत असेल बाबा मग पण मला काम होतं म्हणून तू आलो. आला कशी लिटर झक मारायला अरे मला ते पीक विम्याचा फार भरायचा होता तुला काय बोललो तो काल मी 11 वाजता बँकेत ये म्हणून तू काल मला म्हणतो बँकेत हा. म्हणला दुपारा घरी जाय म्हणे भरून घे कशाला म्हटलं हा? हा आणि तुझा तुझा घरी यायचं काय आणि तुला अकलीचा पत्ता आहे का तू एवढ्या हा? म्हटला घरी जाय बाबा ऐकू फार बघे हा. आणि ती भरू लागेल म्हणून तुला अरे काय खोटा काय बोलतो तू बोलायचं? हेट. हे काय भानगड मला सांग बरं आम्ही का तुला बोलायला एका गेलो या बाय आजपासून ना आपले संबंध तुटले कस का मग अहो ते बाबराव ते आपल्या घरी काय आला बाबराव तर तू घे हे करून तो टाळ्या ठिकाणी आहे का तुम्हाला म्हणले होते ना येऊ नका आमच्या घरी हा? आता मला काम करता आल तर मी तू जातो का आता फक्त काय जात काय हा? काय उद्या करता काय कमी कमी बँकेत साहेब आहे उद्या का? उद्या तुम्ही करू जा तुला खाली कर बरं का एका मिनिटाचा जातो का हा. काय आमच्या बुटाने इकडे टाक काय? डोक्यावर हट! हट! येऊ का का टाकू तो अहो डोक्यामध्ये गेले ना ते आता हा? गेले मग काय हा लाज वाटते का काही काय झालं मी तिकडे झक मारी तो दिवसभर आणि तू हे असे धंदे करते का मी का बोलायला गेले होते का तुमचंच काम होतं ठीक या, आहे हिला मग सगळी भरायचं. चव घालून टाकली तू माझी वाली मी कायला हा? चव घालू का मी तो बापालाच फोन करतो आता तुझा माझा आहे ना संबंध तुटला आता मामा आपल्याला जायची गरज नाही तुम्हाला नाही मग? नाही गरज मग तुम्ही कोणाकडे? पाहते बाबराव मला काय सांगत हा? काय मी बोलायला जाते काय त्याला तुझी घाण सवय एकदम हा घाण हा. सवय गायची जा चालले मी चल घरी. सुटक्यास भरतून तू मी नाही जाणार. निघून जा काहून निघून जा जाईन तू थांबू नको अजिबात माझ्या घरात नाही जाणार मी. हा नाही तर मी तुझ्या जीवाचं काय करून टाकील तर माझ्या जीवाचं काय करून टाकील सांगितलं नाही म्हणशील पुन्हा चल सुटक्यास भर पटकन आणि निघून जा मी जाणार नाही. अजिबात थांबायचं नाही मी तो बापाला फोन करतो हा कायला जाईन मी मग काय मला जाईल काय म्हणजे दोष आहे त्याच्यात तुला मी रंगी हात पकडला इथे एवढं मात्र नक्की आहे अगदी खोटं बोलू नको तू ते बाबराव तुम्ही मला लक्षात- बाबराव तुम्ही म्हणजे बघ काय मी जाणार बाबराव तुम्ही तू आणि मी एक बाबराव आणि मी आहे प्रपंच कोणाच आहे अहो तुमच्या कामासाठी हा? आले जा, चली हा झालं ना आता काय झालं मी चालले जाईन बरं का खुशाल जा मी दुसरी करील मला कोणी बी पोर देईल मला ₹1,00,000 महिना आहे तो वाचून राहिलं का जाईन ना मग कळलं. लगेच सुटक्यास भर कस का बर सुटक्यास भर अजिबात डोकं खाऊ नको हा? हा काही दोष नाही हा काही दोष नाही म्हणते मी रंगी हात पकडला तुम्हाला दोष नाही म्हणते वर तोंड करून पुन्हा तसं काही हा? झालं नाही तुम्ही काही रिकामं- तसं काही झालं नाही म्हणजे रिकामं मग आळी घेऊन राहिले बरं का मायावर हा का हा चोरी ते चोरून वरून शिरजोरी म्हणते काय हो? हा भेटलं ना तुमचं जातो का या बाय जातो का तू जायचा नाले जे पाहिलं का हे तो काही नाही म्हणतो ना परत आलाय पाहिजे कोण तो मार्या मी नाही पाहिलं पाय पाहून घ्या मग वर तोंड करून मी पाहिलं नाही म्हणते पुन्हा जा ना मग तुम्ही त्याला हा? सांगा ना त्याच्या घरी त्याला जा काय सांगते तुला तू सुटक्यास तयार कर सुटक्यास तयार कर पटकन हा मी मळ्यातून चक्कर मारून येऊ तर तू घरात मला दिसली नाही पाहिजे आता अजिबात अच्छा. सांगितलं नाही मशीन घाल तुझ्या तिकडे कुणीकडे बी मी दुसरी करील तुम्ही काय फोन करते माझ्या बापाला मीच सांगते ना फोन करून सांग ना मा भावाला. सांगू राहिलो ना सुटक्यास भरणे तो बापाला फोन कर भावाला फोन कर हा करते डोकं नको खो माझं वालं हॅलो लगेच कर दादा कुठे रे वावरात आहे ते वावरातले सारी कामं राहू दे पहिली आहे माझ्या घरी हा काही नाही वादबीत काय नाही आलं, तू आल्यावर सांगते मी हा ये लवकर येऊ राहिला तू आणि नीट बोला बरं का त्याचसोबत ते कसं बोलायचं मला तू हे नको शिकू हा मला ढवळे कसं जाईल तुम्हाला नीट बोलायचं शिकली तो भाव असं ना एवढं काही बिघडेलच नाही ना नाही का मग तुला सगळं सलामत दिसत असतं तो आला पण राम. राम 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 या काय झालं आका झालं काहीच नाही पण यांचं मनात सारखा संशय राहतो माझ्याविषयी काय झालं होतं एवढं लगी म्हणजे एवढं होऊन झालं काही नाही का आता तो बाबरा आहे ना भाऊ आमच्या शेजारचा तो आला होता यांच्याकडेच काम होतं हा. तर यांनी त्याला आणि मला बोलताना पाहिलं आणि मला म्हणलं की तो बापाच्या घरी काय जाईन तुम्ही असं जाईन. पोरगाळावून वागा त्या हा तुम्ही शाने सुरते दोघे पिन पण आता अहो, खाली तसं खाली नाही. मी खाली काय बसून सांगू म्हणतोय? काय काय घडलं सांगू का हा. होय रे हा? हा? बोला बोला
अहो बोला आता ती बोलायची लाज वाटू राहिली नाही, मला नाही, पण मी अक्षरशः. काय इतके दिवस म्हणतोय, या बा. आम्ही- हं? इतक्या दिवस तुमचा परपंच असं झालं, तुम्हाला 2 मुलं हो सर, जर तुम्ही इथपर्यंत ते केलंय हा. आणि आता हा संशय जर चाललो हा परपंच चालेल का? अरे बाबा संशयनी तू बी माणूस आहे, तुला बी बायका पोरं हा आहे. नाही बरोबर हा? आहे. पुरुषाची जात कशी अहंकार या बाई, मी माझ्या बायकोवर आरोप टाकायला काय माझं डोकं फिरलं का नाही, काय? नाही, ते तर- मी अक्षरशः तो बाब्याने का खालच्या गळीतला हा हा तो आता तो बँकेमध्ये चक्र मारायचा, त्याला म्हणलो तू उद्या 11 वाजता बँकेत ये. त्यांनी येऊन इथं आला तो आणि इथं संग खुशाल गुलू गोष्टी करू राहिला. हा मी 4 वाजता बँकेतून आलो, पाहत होतो हे दोघं जण मी रंगे हात पकडले थोडक्यात. खरंय का? पहिल्यांदाच आला तो, याच्यानंतर नाही येणार, सांगू राहिले त्यांना. शोभतं काय असं बोल? नाही नाही, एक काम करा, तुला मी सांगताना सांगतो. हा. आता या बाय, आपला परपंच आहे हा, कसा सांभाळून चालायचा पुढं, त्या तोंडामध्ये शेण घाल थोडं. बरं का? सांभाळून चालायचं. आपण पिन आता झाल्या गोष्टी गंगात जाऊन सोडून द्यायच्या. आता एवढून पुढे तुम्ही पिन नीट परपंच हा का? नको नको. आता मी काय म्हणतो, ही- नाही ही- ही तू नाही बहीण आहे ना? हा माझा हा. ऐका, सुटक्याच भर. ऐकून घ्या, तो बोलून राहिला ना. झालंय या बाई, एवढं चूक मान्य करा. आता आता तुमची किती वेळा भांडणं मिटावं, किती अरे वेळ? पण असं आता शोभत का या वयामध्ये हिला? नाही नाही, पण मी काय म्हणतोय, आता एवढं शेवटची माफी मागा, तू माफी माग हा मी माफी त्यांच्यावाली. मागा, तुमचं चुकलं मागून एवढे दिवस माफ करा, दुसऱ्यांदा नाही होणार. हा बस. जे एकदम मावलं तर सण करा. आता आता त्याच ऐका. भाऊबंदकी तर आमच्या चौ जाती इकडं काय वाटत, ती घरी येणार, आमची भाऊबंदकी काय त्या मापतली नाही. ठीक आहे, दुसरं नाही ना बाबा, दुसरं नाही ना, मग इथं मी काय करेल सांगता येत नाही आता. हा, पहिली म्हणजे- गोष्ट आहे ना, पहिली चूक मान्य करतो मी आता. हं? हा नाही, आता पहिली झाली, दुसरी झाली, पण या बा तू पण सांभाळून घ्या आता. नाही आता नाही परत मी होणार. 4 वका तुला सांगायला येणार नाही. चल मी हा. तर बापन भाऊ तिकडेच राहील, तो आला मुर्दाच पाडून टाकील मी असं जर झालं ना, आता घडलं. सांगितलं ना, आला ना तो हा. इथवर. सगळं आपल्या याच्या संग बोलायचं. कोणी बँकेतला कस्टमर किंवा अधिकारी अजिबात त्याच्या नाही संग नाही, बोलायचं नाही. डोकं जरी आला लावायचं ना बाई ते म्हणा बँकेत जाय, हा डायरेक्ट नाही. सांगताना एखाद्या सांगायचं वेळेस म्हणा सांगितलं, बँकेत साहेब, जाय. बँकेमध्ये हा. तिकडे झक मारायची म्हणा. ते बँकेचं काम आहे ना, तिकडे जाऊ दे म्हणा. चला चहा पाणी तर करू द्या ना त्याला. चला या भाऊ. चहा ब्या पिऊन जाऊ. चला भाऊ, आता काय तुमचे भांडणं मिटवता ना, मी मळ्यातून तसंच पाणी भरता आलो भाऊ. ड्रेस नाही काय नाही म्हटलं, चला भाऊ चहा घेऊन जा मग. हा ठीक बघा